गुड मॉर्निंग. सर्वांना माझा नमस्कार. मी प्राध्यापक गजानन बोरकर, महात्मा गांधी कला विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीनभाई पंजवाणी वाणिज्य महाविद्यालय आरमोरी इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आमचा महाविद्यालय गोंडवाना विद्यापीठांतर्गत येतो आणि गोंडवाना विद्यापीठांतर्गत BA या प्रोग्रामला सत्र 5व्या मध्ये राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे. त्या अभ्यासक्रमाची काय फलश्रुती आहे या संदर्भात मी आपल्याला आज माहिती देणार आहे. अभ्यासाची फलश्रुती ही अभ्यासक्रमावरून ठरत असते आणि राज्यशास्त्र विषयाच्या 6ही सत्राला विविध अंगाने जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे, प्रत्येक अभ्यासक्रमाची वेगवेगळी फलश्रुती आहे. परंतु सत्र 5व्या मध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे, भारतीय राजकीय विचार, इंडियन पॉलिटिकल थॉट, या अभ्यासक्रमाची फलश्रुती मी तुम्हाला आज सांगत आहे. या 5व्या सत्रामध्ये जो अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे तो 4 युनिट मध्ये आहे. युनिट 1 भारतीय राजकीय विचारवंतामध्ये बाल गंगाधर टिळक, वि.दा. सावरकर. भारतीय राजकीय विचारवंत शिकवण्यामागे विद्यार्थ्यांना एक मोठा उद्देश आहे की भारतीय राजकीय विचारवंतांनी किंवा जेव्हा नॅशनल मुवमेंट चाललेली आहे, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ चालली, त्या कालखंडामध्ये या विचारवंतांनी परकीय सत्तेला आपल्या देशातून हाकलून लावण्यासोबतच आपल्या देशाची व्यवस्था कशी असेल, त्या व्यवस्थेला नवी उभारी कसं देता येईल, या त्यांच्या म्हणजे विचार कृतीतून एक नवा पायंडा त्यांनी पाडून दिलेला आहे. त्या नवीन पायंडे कोणते आहेत किंवा त्यांचे मेन प्रिन्सिपल काय आहे हे ठळकपणाने आपल्याला या ठिकाणी शिकवल्या जाते. युनिट 1 मध्ये बाल गंगाधर टिळक यांनी जो राष्ट्रवादाचा विचार मांडलेला आहे, राष्ट्रवादाचा विचार चतुसूत्री धोरण अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर वि.दा. सावरकर यांनी हिंदुत्ववादाचा जो विचार आहे तो हिंदुझम, थॉट्स ऑन हिंदुझम अँड रिव्होल्युशनरी अप्रोच, म्हणजे क्रांतीचा सिद्धांत, क्रांतीचा दृष्टिकोन. महात्मा गांधी ज्यांचं नाव अजरामर झालेलं आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या विचाराचा प्रसार झालेला आहे. महात्मा गांधी यांनी जो विचार सांगितलेला आहे, सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि सर्वोदय. त्यानंतर विनोबा भावेंचं सर्वोदयासंबंधीचे विचार आणि राज्य व्यवस्थेसंबंधीचे विचार. ज्योतिबा फुले ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा हक्क भारतामध्ये मिळवून दिला किंवा सुरुवात केली, त्याची चूल आणि मूल इथपर्यंतच स्त्रियांचं जीवन होतं. त्या महात्मा गांधींचं शिक्षणासंबंधीचा विचार आणि समता विषयक विचार आपल्याला या ठिकाणी शिकवला जातो युनिट 3 मध्ये. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो डिप्रेस क्लास होता, या वर्गाला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे आणि एक भारतीय संविधानाचे ते शिल्पकार सुद्धा आहेत. बाबासाहेबांनी जेव्हा भारताला संविधान दिलं, त्या काळामध्ये जगामध्ये अनेक पद्धतीच्या राजकीय व्यवस्था होत्या, परंतु त्यांनी प्रातिनिधिक लोकशाहीलाच महत्व दिलेलं आहे. त्या लोकशाही संबंधीचे विचार, सामाजिक न्यायाचा सिद्धांत किंवा सामाजिक न्यायाचा त्यांचा विचार. त्यानंतर स्वातंत्र्य कालखंडामध्ये काम तर केलंच, परंतु स्वातंत्र्यानंतर भारताची धुरा ज्यांनी सांभाळली असे जवाहरलाल नेहरू यांना युनिट 4 मध्ये शिकवला जातो. जवाहरलाल नेहरू यांनी थॉट्स ऑन सोशलिझम, म्हणजे यांचा समाजवादाचा विचार, म्हणजे अनेक ठिकाणी साम्यवाद, काही ठिकाणी समाजवाद, मिश्र अशी व्यवस्था होती, परंतु भारताला एक नवीन प्रयोग, एक नवीन मेकॅनिझम, एक नवीन व्यवस्था निर्माण करून दिली, एक प्रथा निर्माण करून दिली. तो म्हणजे नेहरूंचा समाजवाद म्हणून प्रसिद्ध आहे. तर नेहरूंच्या समाजवादासंबंधी विचार आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचे ते शिल्पकार होते आणि आजही त्यांच्या परराष्ट्र धोरणांचा अनेक
ठिकाणी जगाच्या पाठीवर त्यांच्या परराष्ट्र धोरणाची स्तुती केली जाते. नवीन विचार किंवा नवाचार जगाला त्यांनी दिलेला आहे, असे जवाहरलाल नेहरूंचे विचार आणि राम मनोहर लोहिया सामाजिक दृष्टिकोन आणि चौखांबा राज्यव्यवस्था असे 2 विचार युनिट 4 मध्ये आपल्याला शिकायचे असतात. असे 4 युनिटमध्ये अभ्यासक्रम भारतीय राजकीय विचारवंत म्हणून 5व्या सेमेस्टरला दिलेला आहे आणि या अभ्यासक्रमाची फलश्रुती काय आहे किंवा कोर्स आउटकम्स आहे, कोर्स आउटकम काय आहेत ते आपण आता पाहूया. या अभ्यासक्रमाची फलश्रुती म्हणजे कोर्स आउटकम सांगता येतील की विद्यार्थ्यांना भारतीय राजकीय विचारवंताचं कार्य काय आहे, त्यांनी देशासाठी किती आपलं जीवन अर्पण केलं या संदर्भात त्यांना माहित होते आणि काहीच नसताना 0 किंवा मायनस असताना भारताला एका जगाच्या पातळीवर स्वतंत्र देश किंवा स्वतंत्र देशाला उभा करण्यासाठी एक नवीन विचार बहाल केलेला आहे. त्या विचाराचा परिचय या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होते. कोर्स आउटकम्स मध्ये म्हणता येईल की स्टडी ऑफ इंडियन पॉलिटिकल थिंकिंग अँड देअर थॉट्स म्हणजे भारतीय राजकीय विचारवंताचे विचार आणि त्यांची जे काही विचारसरणी आहे या संदर्भात विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे जगाच्या पाठीवर आज महात्मा गांधींचा जो सत्याग्रहाचा जो विचार आहे, सत्यासाठी आग्रह किंवा त्यांनी जगाला जो नवीन मंत्र दिलेला आहे सत्याग्रहाचा त्याचा परिचय होतो. सत्याग्रह कोणीही करू शकत नाही. सत्याग्रह हा करणारा व्यक्ती हा निष्कलंक असावा. त्यांनी त्याच्यामध्ये नियम सांगितलेला आहे की मृत्यूला घाबरायचं नाही, हिंसा करायची नाही, अहिंसकच असला पाहिजे सत्याग्रही आणि मृत्यू येईल तरी स्वीकारणे अशी वृत्ती त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि विरोधी विचाराला किंवा विरोधी पक्षाला किंवा शोषणकर्त्याला अहिंसेच्या माध्यमातून त्याचं मत परिवर्तन करून घेणे हे सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या तत्वाचा मिलाप महात्मा गांधींनी शोषणाविरुद्ध लढण्यासाठी जो केलेला आहे त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना होईल आणि आजच्या काळामध्ये व्यवस्थेविरुद्ध किंवा शोषणाविरुद्ध लढण्यासाठी एक नवीन महात्मा गांधींनी जो शस्त्र सांगितलेला आहे, जो अस्त्र सांगितलेला आहे व्यवस्थेविरुद्ध शांततेच्या माध्यमातून लढण्याचा, त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्यानंतर समाजामध्ये जाऊन हे विद्यार्थी व्यवस्थेविरुद्ध शोषक व्यवस्थेविरुद्ध किंवा ज्यांच्यावर अत्याचार होतो त्यांच्या विरुद्ध लढण्याचं त्यांना प्रेरणा मिळेल. स्टडी ऑफ कॉन्ट्रीब्युशन ऑफ अ पॉलिटिकल थिंकर इन इंडिपेंडंट मुवमेंट्स एट देअर नीड्स फॉर मॉडर्न सोसायटी म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी सहभागच नाही तर विद्यार्थ्यांना लोकांना एकत्र केलेलं होतं त्या काळामध्ये. कारण त्या काळामध्ये भारत 2 विभागामध्ये विभागलेला होता. इंग्रजांनी डिवाइड अँड रूल फोडा आणि राज्य करा नीतीचा वापर केलेला होतं. तर एक ब्रिटिश भारत असं एक टेरिटरी होतं भारतामध्ये आणि एक स्टेट म्हणजे संस्थाने, देशी संस्थाने अशा पद्धतीचं एक स्टेट इंग्रजांचं राज्य होतं. जवळपास इंग्रजांकडे असलेला डायरेक्ट प्रशासन भारताचा जवळपास 60% त्या कालखंडाचा भौगोलिक प्रदेश होता आणि जवळपास 40% जो प्रदेश होता हा देशी संस्थाने किंवा राजा महाराजांच्या हाती होता. त्यांच्यावर वाद ब्रिटिशांचं होतं पण त्या राजा महाराजांचं त्या ठिकाणी राज्य होतं आणि यांना बरोबर वेगळं करून ठेवण्याचं काम केलेलं होतं. परंतु भारतीय विचारवंतांनी, भारतीय राजकीय नेत्यांनी इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी प्रत्येक जण घाबरलेले होते. एवढ्या मोठ्या सत्तेविरुद्ध कसं काय लढायचं? परंतु त्यांच्यामध्ये एक नवी विचार किंवा त्यांना एकत्र आणण्याचं काम, एका माळेत गुंफण्याचं काम, राष्ट्रीय विचार निर्माण करण्याचं काम
टिळकांपासून किंवा त्याच्या पूर्वीपासून झालेले आहे. आणि टिळक, महात्मा गांधी, सावरकर, बाबासाहेब, विनोबा भावे, ज्योतिबा फुले, त्यानंतर राम मनोहर लोहिया, जवाहरलाल नेहरू या विचारवंतांनी जो विचार दिलेला आहे, त्याचं ज्ञान आधुनिक काळातील सोसायटीला किंवा मॉडर्न सोसायटीला झालंच पाहिजे. आणि या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हे या ठिकाणी फलित होईल नक्कीच. त्यानंतर एक्सप्लेन द एन्शियंट इंडियन पॉलिटिकल थॉट्स विथ रेफरन्स टू कौटिल्य थिंकिंग. म्हणजे भारताचा कूटनीतिज्ञ जो कौटिल्य होता, त्या कौटिल्याच्या उदाहरणाद्वारे सुद्धा आपल्याला राजकारण आजच्या काळातील या माध्यमातून समजवता येते. स्टेट द पॉलिटिकल थिंकिंग ऑफ विदा सावरकर, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचे महत्व आणि सावरकरांचे महत्व, हिंदुझम आणि सावरकरांचा राष्ट्रवादाचा जो सिद्धांत आहे किंवा विचार आहे, या विचाराचे महत्व अद्वितीय आहे हे विद्यार्थ्यांना कळेल. त्यानंतर हायलाइट्स द लिबरल पॉलिटिकल थिंकिंग एम के गांधी अँड जवाहरलाल नेहरू. उदारमतवाद विचाराचे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू. महात्मा गांधींनी अनेक प्रयोग केलेले आहेत, सत्याचे प्रयोग केलेले आहेत. म्हणजे इंग्रजांविरुद्ध लढताना त्यांनी चळवळी उभ्या केल्या, लोकांना पहिलं एकत्र केलं आणि अहिंसेच्या माध्यमातून लोकांना लढण्यासाठी प्रेरणा दिली. आणि ज्या ठिकाणी हिंसा झाली, मग महात्मा गांधींनी आंदोलनच बंद केलं. म्हणजे असं का केलं? फॉर एक्झाम्पल 1923 ला चौऱ्याच्या घटनेमुळे असहकार चळवळ मागे घेतली. इतिहासाचे अभ्यासक अनेक पद्धतीने अर्थ लावतात, परंतु चिकित्सक दृष्टीने त्यांचं जर ज्ञान आपण पाहिलं, तर महात्मा गांधींनी ती चळवळ मागे घेतली नसती. त्या ठिकाणी फक्त चौऱ्यामध्ये 23 पोलीस मरण पावलेले होते, परंतु त्याचा आउटपुट इथल्याच ठिकाणच्या आर्थिक संपत्तीला धक्का बसला असता, इथल्याच लोकांना म्हणजे मरण आलेलं असतं. त्याच्यामध्ये इंग्रजांचं खूप कमी नुकसान झालं असतं. आणि महात्मा गांधींच्या तत्वांना ते न पटण्यासारखं होतं. जवाहरलाल नेहरूंनी जो मतवादी धोरण मांडलेला आहे, उदारमतवादी जे विचार दिलेले आहे, हे उदारमतवादी विचार जगाला प्रेरक ठरलेले आहे. तर नेहरूंचे सुद्धा उदारमतवादी विचार कशा पद्धतीचे आहे याचं ज्ञान विद्यार्थ्यांना निश्चितच प्राप्त होईल. त्यानंतर चूल आणि मूल एवढंच काम स्त्रियांचं होतं. अशा स्त्रियेला शिक्षणाच्या दारावर येऊन पोहोचवण्याचं काम ज्योतिबा फुल्यांनी केलं. ज्योतिबा फुल्यांचं काम हे अद्वितीय आहे. आणि ज्योतिबा फुल्यांनी फक्त शिक्षणाची सुरुवात लोकांपासून नाही, तर आपल्या घरापासून पहिल्यांदा आपल्या पत्नीला शिकवलं आणि स्त्री शिक्षणासाठी प्रेरणा दिली. आणि स्त्री शिक्षणातूनच, म्हणजे आई शिकली, घरातील स्त्री शिकली, तर कुटुंबाचा उद्धार होईल. हे फुल्यांचं जे वचन होतं, ते वचन आज जगभरामध्ये पाळल्या जाते. बाबासाहेबांनी जो आधुनिक काळाच्या पूर्वी जो भारतामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती, चातुर्वर्ण व्यवस्थामध्ये जो शूद्र नावाचा वर्ग होता, फक्त खाणे आणि राहणे, जनावरापेक्षाही घाणेरडी वागणूक त्या वर्गाला मिळत होती. त्या वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य झिजवलं. आणि फक्त त्यांना न्यायच मिळवून दिलं नाही, तर त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठीच नाही, एक आदर्श माणूस जगण्यासाठी त्यांचा सुद्धा हक्क आहे, यासाठी बाबासाहेबांनी अनेक आंदोलन केली, लिखाण केली. आणि फक्त लिखाण आणि आंदोलनच नाही, तर कायद्याच्या भाषेमध्ये सुद्धा ते त्यांनी जगाला पटवून दिलेलं आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जेव्हा बाबासाहेब भाग घ्यायला गेले, तेव्हा ब्रिटिश अधिकारी त्यांचं भाषण किंवा त्यांचं तर्क पाहून अवाक होऊन गेले. आणि बाबासाहेबांनी जो संविधानामध्ये जो त्यांचा कॉन्ट्रिब्युशन आहे किंवा संविधानाचं शिल्पकार म्हटलं जातं, ते असंच म्हटलं जात नाही. बाबासाहेबांनी जवळपास 100 पेक्षा जास्त देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारताला एक महान संविधान दिलं. जगामध्ये अनेक व्यवस्था होत्या. मार्क्सवादी म्हणजे साम्यवादी व्यवस्था होती,
किंवा समाजवादी होती, टोटली भांडवलवादी होते, पण भारतामध्ये त्यांनी लोकशाही ही व्यवस्था स्वीकारलेली आहे. त्यांना प्रातिनिधिक लोकशाही स्वीकारलेली आहे. त्या लोकशाहीचं सुद्धा ज्ञान म्हणजे बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचं ज्ञान, त्यांच्या कार्याचं ज्ञान, त्यांच्या विचाराचं ज्ञान विद्यार्थ्यांना निश्चितच लाभकारक ठरेल. त्यानंतर स्टुडंट नो द की आयडियाज पॉलिटिकल थिंकिंग इन मॉडर्न इंडिया ॲज द शेप इन द कोलोनियल कॉन्टेक्स्ट. म्हणजे ज्या वेळेस वसाहतवादाचं भारतावर प्रभुत्व होतं किंवा प्राबल्य होतं, इंग्रजांची वसाहत भारतावर होती, भारत पारतंत्र्यात होता. त्या काळामध्ये भारताची स्थिती काय होती आणि कुठल्या माध्यमातून लोकांना एकत्र करून भारताच्या राष्ट्रवादाला आकार दिलेला आहे आणि या विचारवंतांना किती मेहनत घ्यावं लागलेली आहे आणि आजचं आजचं आपलं देश निर्माण झाला आहे. जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं झालेलं आहे. तर त्या बेसिक आयडियाज किंवा त्या की जे आहे, बेसिक की आहे, त्या मुख्य कल्पनांची किंवा मुख्य विचारसरणीचं ज्ञान राष्ट्रवादासंबंधी असेल किंवा महात्मा गांधींचे सत्य सत्याग्रह असेल या किंवा नेहरूंचं समाजवादी धोरण असेल, परराष्ट्र धोरण असेल, या सर्व विचारांचं ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होईल. स्टुडंट एनेबल टू अंडरस्टँड अँड डिस्फेअर diverse and often constant way in which ideas of nationalism, democracy, social transformations were discussed by leading Indian thinker. भारतीय विचारवंतांनी जे विचार दिलेले आहे त्या विचाराचा उलगडा विद्यार्थी आपला वैचारिक बुद्धीतून करतील आणि त्यांना जो सक्षम ज्ञान प्राप्त होईल त्या ज्ञानाच्या आधारावर एक समाजाला उभारणी देण्याचं काम करतील. कारण जी व्यवस्था निर्माण झालेली आहे ती विचारावरच निर्माण झालेली आहे, विचारवंतातून किंवा विचारातून निर्माण झालेली आहे. आज आपल्याला शासन अनेक योजना राबवते. महात्मा गांधी स्वच्छता योजना, महात्मा गांधी मनरेगा योजना, अनेक योजना आहेत महात्मा गांधींच्या नावाने. म्हणजे महात्मा गांधींनी जो थॉट दिलेला आहे किंवा बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग, म्हणजे जो थॉट दिलेला आहे त्या थॉट मधून आजच्या काळातीलही सोसायटीला शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. आणि बाबासाहेबांनी, महात्मा गांधींनी किंवा भारतीय राजकीय विचारवंतांनी इथल्या परिस्थितीत म्हणजे इंग्रजांच्या काळातील परिस्थितीमध्ये सुद्धा नवाचार समाजाला दिला. तर आज आपल्याकडे सगळं असताना त्याचा फायदा का घेऊ नये याची चिकित्सा करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल आणि त्याचा फायदा आजच्या सोसायटीला किंवा आजच्या विद्यार्थी उद्याचे जे नागरिक होणार आहेत, नवीन उद्याच्या नागरिकांना म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल. म्हणून भारतीय राजकीय विचारवंत जो 5व्या सत्राला जो अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे त्याची एक मोठी फलश्रुती आपल्याला होताना दिसून येईल असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.